या ठिकाणी जरांगीने जे मत व्यक्त केलं तर त्यांचं व्यक्तिगत मत आहे। ओबीसी समाजासाठी संघर्ष हे भुजबळ करत आहे आणि मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण मिळावं म्हणून जरांगे पाटील या ठिकाणी आपली भूमिका मांडत आहे। मला असं वाटतं की दोघांनाही अधिकार आहे या ठिकाणी आपापली भूमिका मांडण्याचा, त्यामुळे अशा स्वरूपाचं वक्तव्य करणं गैर आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युती संदर्भात आता राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे, त्यांच्या बैठका सुद्धा होणार आहेत असं बोललं जात आहे की ते दोघं एकत्र येण्याची शक्यता आहे। राज आणि उद्धव ठाकरे दोघं एकत्र येण्याची शक्यता आहे हे काही दिवसापासून चर्चा आहे। दोघांनी जर एकत्र येण्याची भूमिका घेतली तर मला वाटतं त्याचं स्वागत केलं पाहिजे आणि ते जर महाविकास आघाडीमध्ये असेल त्याचा वरिष्ठ पातळीवर निर्णय जो होईल त्याप्रमाणे आम्ही त्याचं स्वागत करू। आपलं वैयक्तिक मत काय आहे? माझं व्यक्तिगत मत असं आहे की दोघांनी एकत्र आलं पाहिजे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या आणि दोघांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीचं सहयोगी सदस्य झालं पाहिजे। नाथाभाऊंची ओळख ही एक ओबीसी नेता म्हणून सर्वप्रथम आहे आणि आज जी महाराष्ट्रात परिस्थिती झालेली की आरक्षण हे तर याच्यावर नाथाभाऊंची एक स्पष्ट भूमिका आहे। माझी स्पष्ट भूमिका ही आहे की ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे। ओबीसींचं कुठलंही नुकसान होणार नाही याची हमी सरकारने घेतली पाहिजे। हैदराबाद गॅझेटच्या माध्यमातून जर कुणबी म्हणून त्यांना देत असेल तर आजपर्यंत कुणीही त्याच्यावर आक्षेप घेतलेला नाही आणि आक्षेप घेण्याचं काही कारण आहे। आधी प्रतिज्ञापत्रावर आरक्षण द्यावं असं ठरलं होतं, शासनाचा निर्णय सुद्धा तसा झालेला आहे। आता चंद्रशेखर बावनकुळे जे उपसमितीचे अध्यक्ष आहेत ते असं म्हणतात की रक्तातील नात्यात जर कुणबी असल्यासंदर्भातला पुरावा द्यावा लागणार आहे। तेव्हा कोणत्याही जातीचं सर्टिफिकेट काढत असताना कुणालाही मग तो ओबीसी असेल, ST असेल, NT असेल त्या संदर्भामध्ये त्याला पुरावे दिल्याशिवाय हे सर्टिफिकेट मिळतच नाही। त्यामुळे कुणबी हा दाखला घ्यायचा असेल तर कुणबीच्या संदर्भामध्ये पुरावे दिल्याशिवाय तो दाखला मिळणारच नाही। महादेव जानकर म्हणतात की आता संधी आली तर महाविकास आघाडी सोबत भाजपला लोकशाही संपूर्ण हुकुमशाही आणायची म्हणून त्यांनी असा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे। महादेव जानकर आतापर्यंत महायुतीच्या सोबत होते, ते महायुतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये सहयोगी सदस्य म्हणून राहिलेले आहे। आता त्यांची भूमिका त्यांनी बदलली। मला वाटतं महाविकास आघाडीपासून त्यांना त्यांची निराशा झालेली असेल म्हणून आता त्यांनी आपली भूमिका बदलवली असेल। म्हणतात की दोघे ठाकरे पण जर एकत्र आले तर कुठलाही राजकीय फायदा होणार नाही असं आता ते म्हणताना पाहिलं। आता ते ज्याचा त्याचं मत जो तो व्यक्त करतो याच्या संदर्भात राजकीय फायदा होईल का नाही होईल हे निवडणुकामध्येच दिसेल। भुजबळ एकीकडे ओबीसी संदर्भात आक्रमक आहे, मात्र दुसरीकडे फडणवीसांचं कौतुक करतायत छगन भुजबळ। ते म्हणतात की महाराष्ट्राचा विकासाचा ध्यास असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। हे बघा, विकासाची भूमिका वेगळी आहे आणि ओबीसींची भूमिका वेगळी आहे। त्यामुळे छगन भुजबळांनी विकासाच्या संदर्भामध्ये देवेंद्रजींचं कौतुक केलं असेल ते विकासाच्या बाबत आहे, परंतु ओबीसींच्या संदर्भामध्ये किंवा ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागता का जी भूमिका ते मांडता आहे मला वाटतं की हे वेगवेगळ्या भूमिका आहेत, त्याचा राजकारणाशी काही संबंध नाही। तुमचं व्यक्तिगत मत काय होतं? देवेंद्र फडणवीसांच्या काळात विकास होतो यासंदर्भात? देवेंद्र फडणवीसांच्या काळामध्ये विकास जो होतो आहे तो फक्त मुंबई, पुणे आणि नाशिक विभागामध्ये करता आहेत। मेट्रो होईल, भुयारी मार्ग होईल, समृद्धी मार्ग होईल किंवा अन्य होईल, पण महाराष्ट्राच्या उर्वरित भागामध्ये विकास अजून पोहोचलाच नाही असं चित्र आहे। हो, जळगाव जिल्हा बघायला गेलं तर बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे। इथं 3 केंद्र, एक राज्य, एक केंद्रीय मंत्री, 3 राज्यमंत्री आहे आणि या ठिकाणी बेरोजगारी मोठी आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये अनेक प्रश्न आहेत। केळीचा प्रश्न आहे, बेरोजगारीचा प्रश्न आहे, रस्त्यांचे प्रश्न अजून मार्गी लागलेले नाही। अनेक ठिकाणी अतिवृष्टीने नुकसान झालेलं आहे, त्याचं नुकसान भरपाई अजून मिळालेली नाही। जळगाव जिल्ह्यामध्ये खरं म्हणजे केंद्रीय मंत्र्यापासून तर राज्याच्या याच्यामध्ये 3 कॅबिनेट मंत्री आहे, केंद्रामध्ये राज्यमंत्री आहे, 4 मंत्री असताना या मंत्र्यांचा जळगाव जिल्ह्यामध्ये या प्रश्नाकडे दुर्लक्ष आहे।
मला वाटतं की आता केळीवाला उत्पादक हाही आत्महत्या करायला लागेल अशी स्थिती याच्यामध्ये आहे. चारही मंत्र्यांनी या ठिकाणी अधिक लक्ष द्यावं ही जनतेची अपेक्षा आहे, पण ते फोल ठरते. पण नेपाळप्रमाणे भारतातही या आपण सांगितलेल्या सगळ्या प्रश्नांवरती उठाव होईल असं वाटतं तुम्हाला सध्याचं चित्र पाहिलं? हे बघा, नेपाळमध्ये ज्याप्रमाणे उद्रेक झाला, तरुणांचा उद्रेक झाला, बेरोजगारीमुळे, महागाईमुळे नागरिकांचा उद्रेक झाला, अन्य कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भामध्ये हे सर्व समाज एकत्र येऊन त्यांनी सरकारविरोधी भूमिका नेपाळमध्ये घेतली. मला वाटतं या देशामध्येही आपल्या देशामध्येही बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. महागाईचा त्या प्रश्नाचा अजून सुटलेला नाही आहे. वेगवेगळ्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये अजूनही सर्व प्रश्न अनुत्तरित आहे. अशा ठिकाणी सामान्य माणूस होरपळतो आहे, तरुण होरपळतो आहे, तरुणांना नोकरी नाही, त्यामुळे तो आज उद्विग्न अवस्थेमध्ये आहे. अशा स्थितीमध्ये नेपाळला जे घडलं ते भावी कालखंडामध्ये हिंदुस्थानमध्ये गदगदाचं नवल वाटून आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.